आई, काय आहे आज? सकाळपासून लय धावपळ करून राहिली तू. सकाळी 5 वाजता सुटली. झाडू लावू दे, पोछा लावू दे, देवपूजा करू दे. आणि आता ही चालूच आहे, फुलं आणू दे, बेलपाती आणू दे. काय आहे म्हटलं, आज कोणता सण आहे? काय रे बबन, खरंच पोरं बार ध्यानच नाही देत ना ह्या गोष्टीवर. सण वार त्योहार काहीच माहित नाही राहत, काय आहे ना काय नाही. फक्त एकच सुचते, सकाळी उठा, अंग पाय धुवा, तयार व्हा, घरी रिकामं राहिलं म्हणजे गाडी घ्या आणि घुमाले जा. हेच राहते नाही तुझ्या दिमागात. आज काय आहे काय नाही काहीच माहित नाही तुले. सांगून दे ना, काय आहे मग. हे फुलं आणू दे, बेलपाती आणू दे. काय आहे म्हटलं, आज सांगून दे तू. अरे, आजपासून श्रावण सोमवार लागले. आजचा पहिला सोमवार. अच्छा अच्छा, हा हा, श्रावण महिना लागला हे माहित होतं. आज पहिला सोमवार नाही, मग उपवास असं आज तुले. हो, उपवास आहे ना. मले उपवास आहे, धाराले उपवास आहे. आम्ही दोघींनी उपवास केला आज. धाराने उपवास केला, तिनं कायले करायला पाहिजे. मग अजून म्हणून बिमार पडतो मी, बिमार पडतो मी. एक तर दोघाले पाहते आणि मग म्हणते का मला चक्कर येते, मला बरं नाही वाटून राहिलं, आणि उपवास करते. म्हटलं होतं धाराले, उपवास काही करू नको म्हटलं, पहिला सोमवार आहे. मी तर करूनच राहिली म्हटलं. तुले करायचं आहे तर आखरी सोमवार करून घेजो. नाही तर काय मग, आई काय दर सोमवारी उपवास केला पाहिजे असं आहेच काय? आखरी सोमवार करून घेजो म्हणा तिले. तू म्हण बा, तू ऐकन तर. मी नाही म्हणत. कालच म्हटलं होतं तर मला काही ऐकत नाही ते. राहू द्या आई, काही नाही होत आई, अशीच म्हणते मले. करतो म्हणते उपवास, तर काय म्हणू मग, कर बा करतं तर. एकदम जबरदस्ती कायले करू मग मी. नाही तर मग म्हणन काही मले उपवास नाही करू देत. बरं राहू दे, मी बोलतो तिच्या संग, मी सांगतो तिला. अन आता कुठं चालला तू? तयार गियार होऊन कुठं चालला म्हटलं? कुठं नाही आई, कुठं जाणार आहे, मी घरीच आहे. तू म्हणत होती ना सामान सुमान आणायचं आहे, तर सांग म्हटलं काय काय आणायचं आहे, घेऊन येतो. तर त्याच्यासाठी तयार झालो मी. सामान सुमान काय, सामान सुमान आहे, फक्त केळं पाहिजे होते. तर तू जाशील काय मार्केटमध्ये? जाशील तर घेऊन येजो केळं आमच्यासाठी. जायचं तर नाही होतं, पण आता तू जाय म्हणतं तर पटकन जातो आणि घेऊन येतो. किती काना लागन मग? 2 डझन घेऊन येतो. आणि फक्त केळंच आणू का अजून काही आणा लागते? अजून काय आणत मग? काही नाही पाहिजे, घरी तर सगळंच आहे. एक काम कर, केळंच घेऊन ये. बरं ठीक आहे, केळंच घेऊन येतो मी. कर मग पूजा उजा, उशीर होऊन राहिला असून तुले. हो रे, मंदिरात बी जावाच आहे ना मले. आता घरी पूजा उजा करतो न जाईन मग मंदिरात. बरं बरं, कर मग. ओहो, कुठची तयारी? कुठं निघाले तुम्ही? काल तर मला म्हणत होते दिवसभर घरीच आहे, कुठं नाही जात. आणि आता पाहणं, आता केली तयारी बातच. लय खोटे बोलता हो तुम्ही माया संग. नाही नाही धारा, मी खोटं नाही बोलत तुझ्या संग, खरंच सांगतो ना. मी कधी बोलतो काय खोटं? असं असं आहे काय? मग आता कुठं चालले म्हटलं तुम्ही? कुठं चालले सूटबूट घालून आणि खोटं नाही बोलत म्हणता? आईनं सांगितलं ना मले सामान सुमान आणाले, तर चाललो मी सामान सुमान आणाले. आणि केळं घेऊन येजो म्हणते, तर केळं आणाले चाललो मी. अच्छा, हा. मग आणि म्हणत होती आई, बबन काय करून राहिला म्हणे, तुम्ही आंघोळीले गेलते तेव्हा. मी म्हटलं आंघोळीले गेले तर सांगजो म्हणे त्याले केळं आणून दे बा म्हणून. म्हटलं होतं ना आईनं केळासाठी, तर केळं आणालेच चाललो मी. तर हे म्हणत होतं अजून काही आणा लागते काय लेकरासाठी, घे. काही आणा लागत असन तर सांगून दे. आता चाललोच मी तेवढ्या दूर, तर घेऊनच येईन. काय ले व लेकराले, काय ले बाहेरचं द्यावं लागते? बाहेरचं देणं चांगलं नाहीये, राहू द्या. केळं तर खाईनच, पण ह्या पाण्या पावसाचं सर्दी गिर्दी होईन तर. तर काय आणजा मग, सेफ घेऊन ये जा लेकरासाठी. ऍपल घेऊन ये जा अर्धा किलो, नाही तर अनार घेऊन ये जा. अनार मस्त खाते दोघे जण. एक एक दाना उचलू उचलू खाते मिट्टू, आणि अनार आवडते दोघाले. असं तर अनार घेऊन येईन मग मी, 1 किलो घेऊन येईन, राहते फ्रीज मध्ये. जाणं येणं तर चालूच राहते तुमचं. काय आणून ठेवता एक काय आणं? कधी चांगले राहते नाही राहत. अर्धा किलो घेऊन ये जा फक्त, 1 किलो घे नाही पाहिजे. बरं ठीक आहे ना. अन हे म्हणत होतो मी, तू नाही उपवास केला? हो, मी नाही उपवास केला, करू नाही काय मी? राहू दे ना, काय ले करतं. मागच्या हप्तीस तर तुले बरं नाही लागत होतं. बरं नाही वाटत मले, गळल्या गळल्यासारखं लागते. मागच्या हप्तीस तू दवाखान्यात गेली होती, नजून उपवास करून राहिली. राहू दे, उपवास गिपास काही करू नको. आखरी सोमवार करून घेजो.
करू द्या ना हो, करू द्या ना माय नाही तर. एवढी नाजूक आहे काय मी उपवास केल्यानं गळून जाईन? नाही गळत मी, काही नाही होत मले. बरं कर मग कर. चांगल्यानं उपवास कर मन लावून. आणि बिमार पडशील तर सांगू नको मग, हे दुखते न ते दुखते. मी नाही ऐकणार. बरं ठीक आहे, नाही सांगणार तुम्हाला. जा मग आता घेऊन या केळं. अन मला आई संग मंदिरात जावाचं होतं ना. तर चालली जातो ना मग, जावाचं आहे तर. तिथंही मला सांगून जातं काय, मला विचारून जातं काय? चालली जाजो. अहो पण यायले मग या दोघाली न्या लागन ना. तुम्ही घरी राहिले असते तर तुमच्याजवळ ठेवलं असतं यायले. पण तुम्ही आता चालले मार्केटमध्ये. मी लवकर येतो ना, एका घंट्यात येऊन जातो. बरं या मग तुम्ही आल्यावर जाईन आम्ही. लवकर ये जा काय. बस धारा, इकून गेलो आणि तिकून आलो. ठीक आहे ना तर. आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पण श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. कुठं चालली वा साडी गिळी घालून? कुठं चालली म्हटलं आता? राणीचे बाबा मी फुलं आणायला चालले. आज श्रावण सोमवार आहे ना, तर फुलं घेऊन येतो म्हटलं. मंदिरात जावाचं आहे मले, तर फुलं पाहिजे, बेलपाती पाहिजे आणि धतुऱ्याचे ते फळ नाही राहत का गोल गोल, ते फळं पाहिजे आणि धतुऱ्याचे फुलंही पाहिजे. अरे यार पाय, मी घरी आलो आता आणि तू आता चालली फुलं आणाले. मला किती जोरात भूक लागली. सकाळी मी तसाच गेलो ना, नाश्ता नाही चहा नाही, तसाच गेलो मी वावरात. आणि आता वावरातून आलो तर आता म्हणतो का मी मंदिरात चालली. मी जेवण नाही करू काय? अहो तर करा ना तुम्ही, जेवण करून घ्या. स्वयंपाक बनवला मी तुमच्यासाठी. मस्त तुमची आवडती भाजी, भेंडीची भाजी, वरण भात पोळ्या बनवून ठेवलाय. फक्त अंदर जा, हात धुवा, मस्त ताट वाढा, जेवढं लागते तेवढं घ्या व्यवस्थित आणि बसा जेवण करायला शांततेनं. मला जाऊ द्या. हेच तर नाही पटत मग, तुला नवऱ्याची कदरच नाही ना. उपाशी तापाशी गेलो मी वावरात आणि तिकून आलो तर ताटही नाही वाढून देत. जातो मी फुलं आणाले, जातो मी पूजा करायले. म्हणजे मायापेक्षा पूजापाती महत्वाची आहे का तू यासाठी? नाही जे, तुम्हीच तर माय महादेव होय. तुम्हीच तर माय पती देव होय. तुमच्यासाठीच पूजापाती करून राहिली ना मी. अच्छा, म्हणजे स्वतःच्या महादेवाला उपाशी ठेव, पतिदेवाले, अन मंदिरात जाऊन पूजा कर तू. असे करा लागते काय मग श्रावण सोमवारचे उपवास? नवऱ्याला उपाशी तापाशी ठेवून. काय बा काही बोलता तुम्ही? आता तुम्हाला मी म्हणत होती काय का तुम्ही चहाही नका पिऊन नाश्ताही नका करू? तुम्हीच तर झोपेतून उठले ना गेले वावरात. जातो मी वावरात. तुम्हालाच तर धीर नाही. आता तुमचा येवाचा टाइम आणि माझ्या बाहेर जावाचा टाइम. बरं बा बसा नाही ठेवत मी तुम्हाला उपाशी. मी याच्यासाठी म्हणत होते का तुम्ही थोडंसं घेऊन घेतलं असतं तुमच्या हातानं तर तेवढाच माझा टाइम वाचला असता मंदिरात जावाचा. मंदिरात मग उशिरा जाईन ना मी. तर 5 मिनिट लागते रुपा, 5 मिनिटाचं काम आहे. फक्त ताट वाढून दे. बाकीचं मला लागन तर मी उठन आणि मी स्वतः घेऊन घेईन. फक्त मला ताट वाढून दे, एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. मग तू जाय, मस्त मंदिरात जाय, आरामात पूजा कर, शांततेनं ये तू बिलकुल घरी. मग काही टेन्शन नको घेऊ माय. ठीक आहे बापा, देतो मी महादेवाले जेवण पहिले देतो आणि मग जातो लेकाले मंदिरात. चला मग ताट वाढून देतो. हो चाल मग. फुलं तर भेटले मले, पण आता धतुऱ्याचे फुलं फळं आणि बेलपाती आणा लागन ना. चाल गड्या जाऊन पाहतो समोर कुठं भेटन मला धतुऱ्याचं झाड. तर माहिती नाही आता कुठं आहे ना काय, कधी काम नाही पडत तर कुठं असं धतुऱ्याचं झाड. वेळेवर आठवत बी नाही तेव्हा दिसते, काम नाही राहत तेव्हा. पाहिलं होतं मी धतुऱ्याचं झाड आहे, चांगले लटपट फुलं लागली आहे हे बी माहित आहे. पण नेमकं आठवून नाही राहिलं मला का मी ना कुठं पाहिलं होतं, कोणाच्या घरासमोर पाहिलं होतं का कुठं जंगलात पाहिलं होतं ते नाही आठवून राहिलं मला. हे पाय ना प्रीती, प्रीतीची झाली तयारी, चालली ते मंदिरात. प्रीती ताई एक नजर इकडे तर टाका बाबा. मी एवढी मोठी तू उभी आहे, दिसून नाही राहिली काय म्हटलं तुम्हाला? बोलती नाही बा. चालल्या तिकडे हेकोड्या. अहो हेकोडी कायले चालली मी? रूपा सरळ असतं चालली होती मी. तर मग पाहतही नाही तिकडे रूपा आहे का काही म्हणून. एक शब्द तर बोलायला पाहिजे. बरं एक शब्द. काय तुम्ही बी प्रत्येक वेळेस कॉमेडी सुचते काय तुम्हाला? चाल ना मंदिरात, तू नाही चालत काय? येतो ना, मला फुलंच तर नाही सापडून राहिले. धतुऱ्याचे फुलं पाहून राहिली तर. तुम्हाला भेटले काय फुलं? हो भेटले ना, गावातल्या शाळेजवळच काय, शाळेच्या बाजूला ते मैदान नाही का, तिथंच काय किती मोठे फुलं. जा ना घेऊन ये. अरे हो प्रीती ताई बरोबर आहे, तिथं आहे फुलं.
लय मोठे लागले आहे तिथं तर. तरी मी म्हणूनच राहिली का मीनं फुलं पाहिले आहे, गावात कुठं आहे, काय आहे, कोणाच्या घराजवळ आहे, कुठं पाहिले. आम्ही आठवणच करून राहिली, वावरात पाहिले का गावात पाहिले, पण मला वेळेवर आठवत नव्हतं. तसंच राहते व, जेव्हा काम पडते तेव्हा आठवत नाही, आणि जेव्हा काम नाही पडत तेव्हा आठवते. नाही तर काय मग, बरं ठीक आहे मग, पटकन जातो आणि घेऊन येतो फुलं, आणि बेलपाती बी आणायची राहिली नाही. तर रस्त्यावरच तर झाड आहे, येता जाता कधी आणणं होते, चालले जाय आणि घेऊन ये. खरंच कधी कधी ना डोकंच काम नाही करत. सकाळीच गेले होते माहीत राणीचे बाबा वावरात. त्याला जर म्हटलं असतं का येता येता घेऊन ये जा बा बेलपाती तोडून, ताणत होते ते. आत्ताच आले घरी, मले इकडे बाहेर येवायच्या पहिले. आता अजून डबल मेहनत. मला अजून जा लागन तिथं बेलपाती जवळ बेलपाती आणाले. तर सांगून द्यायला पाहिजे होतं मग सकाळी का घेऊन ये जा बा, वावरातून घेऊन आले असते नाही तर. बरं जाऊ दे, आता वेळेवर काही आठवत नाही, दिमाग काही काम नाही करत. सकाळपासून कामच झाले ना. सकाळीच उठले मी 5 वाजता. झाडू लावा, पोछा लावा, हे झटका ते झटका, हे ठेव ते ठेव. लय कामं निघते आजच्या दिवशी. हो ते तर आहे, लय कामं करायला लागते ना. बरं जा मग प्रीती ताई, तुम्हाला उशीर होईल नाही तर. नाही तर मग मलाच म्हणान का रुपाच्यानं उशीर झाला मले. नाही हो तशी कशी काय म्हणून जाणंच आहे. बरं ये ना मग तू बी. हो येतो ना, टाइम आहे भले येवाले. पहिले फुलं गिलं तोडून घेतो मग येतो. बरं ये मग. जमलं गड्या, फुलंही भेटले आणि 2-4 फळही तोडले. आता बेलपाती राहिले. काय मस्त फुलं लागले नाही, असं वाटते लय मोठे तोडून घ्या पूर्णचं पूर्ण आणि घेऊन जा घरी. घरी नीन फुलं तर बातच चिमून जाते, झाडालाच मस्त शोभा दिसते. मस्त दिसून राहिले पांढरे पांढरे फुलं, पांढरच झालं झाड, सुगंधही मस्त येते. जमलं गड्या, बेलाचे पानही तोडले. आता मस्त घरी जातो, आरतीचं ताट घेतो आणि मंदिरात जातो. आतापर्यंत तर मंदिरात राहिली असती, वेळेवर डोकं चालवलं असतं तर. जाऊ दे, काही नाही होत आता. ही भोला शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा. चाल बाप्पा, टाइमपास नाही करत, मंदिरात जावाचं आहे मला. तिथे टाइम लागन, गर्दी आहे का काय आहे तर. काय झालं रुपा, कायचा विचार करता आता? पटकन जाय, येऊन जाय पूजा उजा करून, मग अजून नाश्ता वाश्ता करणं. सकाळपासून उपाशीच आहे तू. जेवणा खावणावर लक्ष देत जाय, टाइम तर पाच जाय, उपाशीच आहे. तूही उपाशी राहतो ना, बाळाली उपाशी ठेवतो काय? नाही हो, उपाशी कायले ठेवन, दूध पेली ना मी. झालं काय तर मग दूध पेली तर? दुधानं काय होते, पटकन चालली जाय, ये लवकर मंदिरातून पूजा उजा करून आणि नाश्ता करून घे. हो मंदिरातच चालली मी. एक वेळा म्हटलं आरतीचं ताट चेक करून घेतो, काही भुलली तर नाही म्हणून. नाही तर मग अजून मला घरी यावं लागन, नाही तर मग तुम्हाला फोन लावा लागन, हे आणून द्या ते आणून द्या. म्हणून म्हटलं पहिले पाहून घेतो, काही भुलली तर नाही बा. काही नाही होत, भुलली तर भुलली, सांगून देजो महादेवाले, भूलचूक माफ म्हणा. काय म्हणतेस काय, हे आण ते आण, तुझ्या जवळ जे आहे ते घेऊन जाय. हो ते तर आहे, देव थोडी म्हणते का मला सगळंच पाहिजे. जे आहे ते न्यावं लागते, साधं सुद्धा साधं बाधं. जशी पूजा येते तशी करून घ्या, साधी सुधी. नाही तर काय मग, जाय मग पटकन जाय आणि ये मग घरी. हो येतो. बबिता नाश्ता बनवून राहिली काय? हो आई बनवून घेतो ना नाश्ता. एक काम कर, नाश्ता थोडीशी जास्तच बनवजो, आणि चिप्स गी तळशील तर थोडीशी जास्तच तळजो म्हटलं. चंद्रकला मावशीले बोलावून घेईन नाश्ता करायला. हो आई मी बी तेच म्हणत होती तुम्हाला, आता तेच म्हणाली आली होती. हो तेच म्हटलं, चंद्रकला म्हणे मी उपवास करतो म्हणे श्रावण सोमवारचे, तर बोलावू म्हटलं घरी, तर बनव ना मग लवकर लवकर. अम्मा चंद्रकला बरं झालं आली तू तर, आता तुझीच गोष्ट चालू होती. खरंच काय शांताबाई, खरंच कमले पाहून म्हणून राहिले? हो बबिताले विचार नाही तर मी काय खोटी बोलन काय तुझ्या संग? हा काय सांग ना, काय म्हणत होती मग? काही नाही, आज तुले उपवास आहे ना, तर ये जो म्हणत होती घरी नाश्ता करायला. तर आता आली तर बस, बबिता मस्त नाश्ता बनवते गरम गरम. ठीक आहे ना, बनव म्हणा, बनव मग बबिता, गरम गरम बनव बा फराळाचं. हो मावशी बनवतो ना. बस ना मग चंद्रकला. बसतो शांताबाई, मी बसणार नाही काय? तू नको बसू म्हणजे तरी बसन मी. ये ना मग बस. हो बसतो बसतो. कोणाकोणाला उपवास आहे मग? उपवास काय आमच्या दोघीलेच आहे, बबिताले आणि मले. हा काय, रिंकून नाही केला? नाही तिनं नाही केला, करतो म्हणे. मी म्हटलं नको करू, लहानसं लेकरू आहे, काय उपवास करतो तू? हो बरं झालं नाही केला तिनं तर. नाही तर काय मग, नाही तर ते करतो नाही. मी म्हटलं काही नाही होत म्हटलं, एखाद्या वेळेस नाही केलं तर काही करू नको म्हटलं, तो पुढच्या वर्षी करजो म्हटलं उपवास.
नाही तर काय मग पुढच्या वर्षी करन. शांताबाई, श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तुले पण आणि तुम्हाला पण श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. कुठं चालली राधा, कुठं चालली म्हटलं एवढ्या घाईघाईनं? कुठं नाही प्रीतीताई, येतो म्हटलं रुपाताईच्या घरून. याले नेऊन ठेवतो तिथं. का मंदिरात जायचं आहे ना मले, तर याले तिथं नेऊन ठेवतो. पाहिन त्याले राणी. आज सकाळून शाळा आहे तर आली असन ना ते. हो आले ना लेकरं तर काहीच आले. हो, तर याले तिथं नेऊन ठेवतो, मग मंदिरात जाईन मी. याले कुठं वागवून तिथं संग संग. हो ते जाय मग नेऊन दे. राहीन तिथं का रडन? राहते ना, राहते. चांगल्यानं पाहते ना राणी, चांगल्यानं खेळवते. रडत गिळत नाही म्हणा, माहीत आहे ना त्या. आत्या होय, मामाजी होय, दीदी होय, तर राहते. रडत गिळत नाही, चांगल्यानं खेळते मस्त. हा काय चांगलं आहे मग. आल्या काय तुम्ही मंदिरातून? हो आली मी तर किती वेळची आली, मगानीच गेली होती. आता थोडंसं घुमून घ्या म्हटलं, घरी यायचं काम पण आहे. कामं भीम झाले, मंदिरात गेली, पूजा उजा झाली नाही मस्त. घरी आली, मस्त नाश्ताही केला न झाली मी बिंदास फ्री झाली आता. फास्ट काम आहे मग तुमचं. चला मग येतो प्रीतीताई, नाही तर उशीर होईल मला अजून मंदिरात जावाले. बरं जाय. एकटीच आली होती काय हो आशा? हो बा रुपा, काय करावं मग, एकटीच आली. तू इथं एकटीच दिसून राहिली. हो मी एकटीच आली ना. कोणी पूजा करून चालले गेले, कोणाचे कामच व्हायचे. मग काय करा, कोणाची वाट पाहत बसा. आपले काम धंदे झाले, आपली तयारी झाली. चला म्हटलं पूजा उजा करून चाललं जा. घरी जाऊन अजून मग नाश्ता वास्ता बनवणे, नाश्ता करणे कामच आहे ना. कोणाची वाट पाहत बसतं नाही तर काय. त्याच्याने मी कोणाची वाट नाही पाहिली. माझे कामं गिमं झाले तर चुपचाप येऊन गेली. लेकराले बी पाहा लागते ना. मी म्हटलं माहित येईल, थांबा म्हटलं, मी लवकर जातो मंदिरात आणि लवकर येतो बा. आणि लेकराले घेऊन या मंदिरात तर इकडे घुसन तिकडे घुसन, याले हात लावून त्याले हात लावून ना सरळ नाही राहत. त्याच्यानं नाही आणत मी लेकराले. हा लेकरं तर मस्ती करतेस. हॅपी श्रावण सोमवार. सेम टू यू. शांता काकू दिसल्या नाही मला, मंदिरात आले का नाही आले तर. काय माहित, त्याचं काही अता पता माहित नाही मला, आले का नाही आले तर. मी गेलीच नाही ना तिकडे शांता मावशीच्या घरा इकडे. अन भेटे नाही झाली मी आज. त्या मावशी नाही आल्या घरा इकडे, नाही तर येत राहायचे. हा आज काम थोडेसे जास्त झाले असं, त्याच्यानं नसल आली काकू. हो आजच्या दिवशी काम नाही तर काय, पूजा पाठ हे ते, मग तिकडे रिंकूचे कामं राहते तर नसन टाइम भेटला. हो अंदर गर्दी गी तर नाही आहे ना. नाही गर्दी कायले आहे, गर्दी गिर्दी नाही आहे. आपलं भारी गाव काही आहे नाही. हा लहानसं गाव आहे, त्याच्यानं गर्दी गिर्दी तर नाही आहे म्हणा. एक दोन जणी येते, पूजा करून चालल्या जाते. अजून दोघी तिघी येते, पूजा करून चालल्या जाते. आरामात लागते नंबर. हा काय चांगलं आहे ना मग. ते तर आहे म्हणा, गर्दी गिर्दी नाही राहत, पण तरी करून घ्या पूजा शांततेनं आरामात. हो सूरज, काय झालं? काऊन लोटलाय? बरं नाही वाटून राहिलं काय? काही नाही झालंय, सहज लुटलाय मी. खरं खरं सांग ना, काय झालं तुले तर? काऊन लोटलाय तू? सकाळपासून झिमल्यासारखा दिसून राहिला. काय झालं? तापगी आला काय? नाही आहे, तापगी नाही आहे. आज घरी आहे तर करून घ्या म्हटलं आराम. उद्यापासून जा लागन मग कामाले. असं मी म्हटलं का काही झालंच काय तुले? काही दुखत असन तर सांगजो म्हटलं, गोळ्या गिड्या आणून दे. नाही काही नाही दुखून राहिलं, ठीकच आहो मी. बरं, काही खातं गीतं काय मग? नाही आहे, भूक तर नाही लागली. एक काम कर, चहा बनव मस्त दुधाचा बनवतो, अद्रक वद्रक टाकून गोड चहा पितो मी. बरं बनवतो ना. तशी मी आता चहाच बनवून राहिली होती माझ्यासाठी बी. बनव मग आई, येतो मग मी. चहा बनवून झाल्यावर आवाज दे मला. हो देतो कर मग आराम. आईले मोठी काळजी. झोपला तर काऊनच झोपला. काळजी नको करत जाऊ आई, काही नाही झालं मले. ठीक आहो मी, माझी तब्येत बी ठीक आहे. सकाळपासून मध्ये तू तिकडे दिसलाच नाही हॉलमध्ये. इथंच आहे बेडरूम मध्ये. म्हणून म्हटलं काय झालं बा, आज घरातच आहे. कधी कधी होते मन आराम करा म्हणून, तर आराम करून घेतो. करून घे. धावपळीची आण बी थकवा आला असन तुले ह्या 2-4 दिवसापासून. तू याच मागं होतं ना, हे आण रे बाबू, ते आण रे बाबू, हे पाहिजे रे ते पाहिजे रे. धावपळीची आण येते थकवा. हो थकवा येते, नाही तर काय आई. बरं बनवतो मग मी चहा. हो बनव मग. या मग मित्रांनो, तुम्ही बी मस्त चहा प्याले, गरम गरम चहा. कोणाकोणाला चहा आवडते या मग लवकर माया घरी. अन चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू मग उद्या अशाच एका नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपला रोजचा टाईम तोच, सायंकाळी 7:30 वाजता. चला मग व्हिडिओला पटापट लाईक करा, शेअर करा. आणि तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.